या शिक्षकांची मोठी पदभरती पवित्र पोर्टलद्वारेच होणार आहे आणि या संदर्भातला GR सुद्धा नुकताच पारित झालेला आहे. मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याला या पदभरतीच्या GR नुसार शिक्षक मिळणार आहे. प्लस जी 4860 पदं नव्याने निर्माण केलेली आहेत, त्याच्यामध्ये अशीच पदं विशेष शिक्षकांची सुद्धा भरली जाणार आहेत आणि विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी स्पेशल एज्युकेटरसुद्धा मिळतील. आणि क्रीडा शिक्षक तर पवित्र पोर्टलद्वारे सध्या ते 2025मध्ये भरले जात असताना नावाला सुद्धा उरणार नाहीत, कारण एवढी मोठी पदभरती सध्या प्रत्येक जिल्ह्यावाईज होणार आहे. कोणत्या जिल्ह्यात किती पदं सध्या भरली जाणार आहेत या GRनुसार ते सुद्धा आपण पाहूयात. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 251 शिक्षक मिळतील, अहिल्यानगरमध्ये 246, नाशिकमध्ये 244, रायगडमध्ये 224, सातारामध्ये 223, धाराशिवमध्ये 80, वाशिममध्ये 71, हिंगोलीमध्ये 68, भंडारामध्ये 60 आणि बाकीसुद्धा जिल्हे आहेत. फक्त केंद्र स्तरावरती ही जी पदनिर्मिती करत असताना पालघर आणि मुंबईचे जे काही उपनगर जिल्हे आहेत याचा फक्त इथं उल्लेख नाही, परंतु इथं सुद्धा 15 मार्च 2024च्या शिक्षक निर्णयाच्या GRनुसार इथं क्रीडा शिक्षक, कला शिक्षक, कार्यानुभव शिक्षक यांची भरती पवित्र पोर्टलद्वारेच होणार आहे. आणि याला पुन्हा एकदा शिक्कामोर्तब दादा भुसे यांनी केलेला आहे. कारण इतक्या दिवस वाट पाहत असताना जवळपास गेली 17 वर्ष एकही क्रीडा शिक्षकाची भरती ऑफिशियल झाली नव्हती. आतापर्यंत पोर्टलवरती किती शिक्षकांनी क्रीडा शिक्षकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे याची जर तुम्ही आकडेवारी काढली तर जवळपास 1000च्या घरात शिक्षक आहेत. 1000चा आकडा पार करणार सुद्धा नाही आहेत, कारण बरेच शिक्षक आहेत त्यांना TET आणि CTET बंधनकारक नसली तरीसुद्धा त्यांनी पवित्र पोर्टलद्वारची जी टेट आहे ती दिलेली नाही आहे, त्यामुळे ते शिक्षक याच्यासाठी एलिजिबल नसणार आहेत. सोबतच जे दिव्यांग शिक्षकांची भरती आहे त्याच्यातले शिक्षक काही पदं भरली गेली असली तरीसुद्धा या भरतीतसुद्धा बरेच दिव्यांगांना सध्या नोकरी मिळणार आहे. शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण नेहमीच क्रीडा शिक्षकांचा मुद्दा, इव्हन सर्वच कला, क्रीडा, कार्यानुभव, ICT या शिक्षकांचा मुद्दा नेहमी उचलून धरत होतो, परंतु आज आनंद होतो की क्रीडा शिक्षकांना आज त्यांच्या हक्काची नोकरी भाकरी मिळत आहे. आणि बरेच असे रूमर्स पसरत आहेत की क्रीडा शिक्षकांना जास्त पदं गेली, मग बाकीची पदं कपात होणार का? तर मित्रांनो, काळजी करू नका, बाकीची पदंसुद्धा येणार आहेत. फक्त क्रीडा शिक्षकांचीच भरती टेट 2025मध्ये होणार नाही आहे. अशाच महत्त्वपूर्ण ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड सबस्क्राईब करायचं आहे, नोटिफिकेशन ऑन करा. आणि आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम, व्हॉट्सअपची लिंक आहे, फटाफट जॉईन करा. स्टे कनेक्टेड. तुम्हालाही तुमच्या विषयालाही एक दिवस सोन्याचे दिवस नक्कीच येतील या विश्वासासह जय हिंद, जय महाराष्ट्र.